बीड पुन्हा एकदा हत्येनं हादरलं. जबर मारहाणीमध्ये ट्रक चालकाचा मृत्यू. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात. अठरा वर्ष नोकरी करूनही पगार न मिळाल्यामुळे बीडमधील शिक्षकाची आत्महत्या. 3 वर्षांच्या चिमुकलीला भावूक पत्र. संस्थाचालक मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून अंजली दमानी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा. अजित पवार कसले पालकमंत्री, एवढे गुन्हे घडतायत तरी एकदाच बीडला गेले. अंजली दमानी यांचा हल्लाबोल. भाजप आमदार सुरेश धसानी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट. धसांसमोर खोक्याच्या कुटुंबियांचा आक्रोश. तर अनेक गुन्हे असणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचा सुरेश धसांना एवढा पुळका का, असा सवाल. देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबमध्ये काही फरक नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची कठोर टीका. शिवरायांचा पराक्रम औरंगजेबाच्या कबरीतून कळतो, असं प्रतिपादन. देश हिंदूंचा पाकिस्तान बनवण्याच्या दिशेनं. सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका. मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर. विशाल पाटलांची अजून 4 वर्ष खासदारकी असल्याची करून दिली जाणीव. मला शिंदे गटाकडून ऑफर होती, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार. काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांकडून स्पष्ट. भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना. जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसके लात. नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत. मुस्लिम समुदायालाही अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला. लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर ताण. रामदास कदमांपाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्ता भरणेंची कबुली. संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा संपन्न. वारकरी भक्तांनी फुलली देहूनगरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान. पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला. 90 जवान मारल्याचा दावा. फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.